नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलवरती। तर आजचा विषय साधारण तुम्हाला समजला असेल की आज आपण कशावरती बोलणार आहोत। कदाचित असं होतं की खूपदा असं होतं की 40शी नंतर म्हणजे आता तर 35शी नंतरच आपल्या चेहऱ्यावरती कोलॅजिनचं प्रमाण कमी होऊन आपलं मोस्ट ऑफ द महिला असो किंवा सध्या तर पुरुषांच्या याच्यामध्ये सुरकुत्या येण्यास खूप जास्त सुरुवात होते। आणि आता तर जर स्ट्रेस जास्त असेल किंवा तुमची एकदम जी डेली कामं आहे ती खूप हेक्टिक असेल तरीसुद्धा कमी वयातसुद्धा आपल्या कोलॅजिनचं प्रमाण कमी होऊ शकते। आणि आता हे कमी करण्यासाठी बऱ्याच ट्रीटमेंट मार्केटमध्ये आहेत, पण त्या इतक्या महाग आहे की साधारण आपण ते करायला गेलं तर खूप पैसे लागतील। परंतु आपण ते घरी अगदी कमी पैशांमध्ये आणि अगदी कमी वस्तूंमध्ये छान व्यवस्थित ठीक करू शकतो, ते प्रमाण कमी करू शकतो। परंतु ते काय हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे। आता यामध्ये तुम्हाला अगदी ज्या आपल्या घरी वस्तू असतात आणि ज्या डेली यूजमध्ये आपण यूज करतो तेच करायचं आहे। हा मास्क अगदी सोपी आहे, आठवड्यातून तुम्हाला 2दा लावायचा आहे। वेळ तुमच्यानुसार तुम्ही ठरवू शकता, परंतु सातत्य ठेवा, माझं एवढंच म्हणणं आहे। कोणताही मास्क किंवा कोणताही हा घरगुती उपाय जर तुम्ही करत असाल एक ठराविक गोष्टीसाठी, तर तुम्हाला त्यामध्ये सातत्य खूप ठेवावं लागतं, तेव्हाच त्याचा परिणाम तुम्हाला जाणवू शकतो। तर आता करायचं काय, आपल्याला 4 गोष्टी यामध्ये यूज करायच्या आहे। काकडीचा रस, टमाटरचा रस, तांदळाचं पीठ आणि शहद, हे 4च गोष्टी आपल्याला लागणार आहेत। पण आता त्याचा उपयोग काय करायचा, तो मास्क कसा बनवायचा, सगळी प्रोसेस आणि ॲक्च्युअली याच्यामध्ये काय असतं हे आता आपण जाणून घेऊ। आता हा मास्क बनवताना काकडीच्या रसाचा आपल्याला उपयोग करायचा आहे। काकडीमध्ये सिलिका असतं, ज्याच्या कंटेंटमुळे आपले टिश्यू ना अगदी मजबूत होतात, कोलॅजिनचं प्रमाण खूप छानरित्या राहतं, त्यामुळे आपण काकडीचा रस यूज करतो आहे। त्यानंतर आपण यूज करतो आहे टमाटरचा रस, ज्याच्यामध्ये लाइकोपीन असतं। हा घटक आपल्या स्किनवरती जी कोलॅजिन असतं त्याचं प्रोडक्शन अगदी सुरळीत करायचं काम करतं। जसं आपण काकडीमध्ये सिलिका असल्यामुळे तर अगदी आपल्या टिश्यूना मजबूत करतं। टोमॅटोचा रस म्हणजे अगदी टमाटरचा रस आपल्या कोलॅजिनच्या प्रोडक्शनला सुरळीत करतं। तर आपण यूज करतो आहे तांदळाचं पीठ, जे स्किनला टाईट करण्याचं काम करतं, जे अगदी महत्त्वाचं असतं। आणि नंतर शहद, जे अगदी छान नॅचरलरित्या ग्लो देतं आणि टाईटनेससुद्धा देतं। आता साधारण तुम्हाला ज्या प्रमाणात जर एका टाईमला तुम्ही बनवत असाल तर साधारण तुम्हाला तुमच्या प्रमाणानुसार काकडीचा रस घ्यायचा आहे, टमाटाचा रस घ्यायचा आहे, त्यामध्ये 1 चम्मच शहद टाकले तरी चालेल आणि त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ तेवढ्या प्रमाणात तुम्हाला टाकायचं आहे, जेणे एक छान पेस्ट बनेल। ती चेहऱ्याला तुम्हाला छान लावायची आहे। साधारण 15 मिनिटांनी तो जेव्हा थोडंसं तुम्हाला वाटेल की हा मास्क सुकलेला आहे एकदम, त्यानंतर तुम्हाला तो वॉश करायचा आहे, थंड पाण्याने करायचा। कोणतीही गोष्ट ज्या तुम्ही थंड पाण्याने करता तर ती छान कामनेस देतं, हायड्रेशन देतं। गरम पाण्याने केल्याने किंवा कोमट पाण्याने केल्याने तुमच्या स्किनवरती ड्रायनेस आणखी वाढू शकतो, त्यामुळे थंड पाण्याने हा वॉश करायचा। आठवड्यातून तुम्हाला 2दा करायचं आहे आणि याचा फायदा तुम्हाला खूप लवकरात लवकर जाईल। कारण की जेही आपण 4 प्रोडक्ट वापरले, जेही आपण 4 वस्तू वापरल्या, त्याचे स्वतःचे खूप छान फायदे आणि ते आपल्या स्किनला टाईटनेस देण्याचं काम, जे कोलॅजिन आपल्या स्किनमध्ये कमी झालं होतं ते वाढवण्याचं काम सगळं असं दिलेलं आहे की जेणे आपण ज्या प्रॉब्लेम आपल्याला होते त्याच्यावरती ते सोल्युशन आहे। त्यामुळे हा मास्क तुम्हाला खूप जास्त हेल्प करणार आहे। फक्त तुम्हाला यामध्ये सातत्य ठेवायचं आहे, यानंतर तुम्हाला तुमच्या स्किनवरती हायड्रेशन खूप छान प्रमाणात ठेवायचं आहे। लवकरात लवकर हा फरक जाणवेल। आय होप तुम्हाला हा मास्क आवडला असेल आणि तुम्ही हा नक्की यूज करून बघा। जर तुम्हाला यामध्ये काही समस्या आल्या असतील किंवा तुम्हाला काही प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये तुम्ही नक्की विचारू शकता, किंवा या व्यतिरिक्त तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल ते सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता। पण हा मास्क तुम्ही नक्की यूज करा, कारण की याने खरंच फरक जाणवतो। त्यामुळे जर स्किन टाईटन करायची असेल, तुम्हाला सुरकुत्या कमी करायची असेल किंवा नॅचरलरित्या ग्लो आणायचा असेल तर हा मास्क खूप छानरित्या काम करतो। आय होप तुम्हाला हा मास्क आवडला असेल, हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा, जेणेकरून ही फॅमिली खूप जास्त वाढेल। आणि मी तुम्हाला मिळते नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक वेगळा विषय घेऊन। तोपर्यंत नमस्कार।